नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमधून मी विवेक चव्हाण। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचा राजेंद्र गोसावी सरांचं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल। त्यामध्ये गोसावी सरांनी इयत्ता 10वीच्या बीजगणित या विषयासंदर्भात पूर्ण पाठ्यपुस्तकाचं अवलोकन, त्याचबरोबर एसएससी बोर्ड याच्या अनुषंगानं पूर्णपणे मार्किंग स्कीम किंवा मार्कांची गुणविभागणी वगैरे ह्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे। मित्रांनो, मी बीजगणित विषयातील पहिले प्रकरण अंकगणितीय श्रेणी व भूमितीय श्रेणी या संदर्भामध्ये आपल्यासोबत चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, अंकगणितीय श्रेणी व भूमितीय श्रेणी या पाठावरील लोकसत्ता यशस्वी भवमधला लेख तुम्ही वाचला असेलच, तो लेख तुम्ही सोबत घ्या। त्यामध्ये आपण क्रमिका म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला दिलेलीच आहे, ती तुम्ही वाचली असेलच। तर त्या क्रमिकेच्या अनुषंगाने काही उदाहरणांचा अभ्यास आपण आता करणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी क्रमिकेच्या व्याख्येप्रमाणे जो संख्यांचा संच असतो त्या संचामध्ये पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद अशी क्रमाक्रमाने येणारी पद असतात। तर व्याख्येनुसार त्याच्यामधल्या पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा, तसंच दुसऱ्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा, अशा प्रमाणे पूर्ण अनेक पदांमध्ये जो काही संबंध दिलेला असतो तो संबंध ठराविक असतो आणि काही नियमानुसार असतो। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे। तर त्या पद्धतीने काही उदाहरणांचा अभ्यास आपण करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला एक उदाहरण स्पष्ट करत आहे। खाली दिलेल्या क्रमिकांची पुढील 4 पदे शोधा असा प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये आहे। त्याच्यासाठी पहिले उदाहरण जे आहे ते दिलेले आहे। त्याच्यामध्ये क्रमिका दिलेली आहे आपणास। क्रमिका आहे 2, 5, 8, 11 अशा पद्धतीची। तर ह्या क्रमिकेतील पुढची 5 पदे शोधण्यासाठी आपण पायऱ्यांचा विचार करून पुढच्या 5 पदांचा शोध घेणार आहोत। तर त्यासाठी लेखामध्ये दिल्याप्रमाणे क्रमिकेमधलं पहिलं पद म्हणजेच T1, दुसरं पद म्हणजेच T2, तिसरे पद T3 असे अनेक पदे असतील तर त्याला आपण Tn किंवा T चे त्या क्रमिकेचे nवे पद असं आपण संबोधणार आहोत। तर त्या पद्धतीने T1 बरोबर 2 आणि T2 बरोबर 5, तसंच T3 बरोबर 8 या अंकांमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहिल्या पदामध्ये 3 हा अंक आपण मिळवला असता पुढचं म्हणजेच दुसरं पद मिळतं। दुसऱ्या पदामध्ये पुन्हा 3 हा अंक मिळवला असता तिसरं पद मिळतं। याच प्रमाणे प्रत्येक पदाच्या अगोदरच्या अंकामध्ये 3 हा अंक मिळवला असता पुढच्या पदाचा शोध आपल्याला घेता येतो। तर त्या पद्धतीनं उदाहरणांचा अभ्यास करत असताना तुम्ही त्या क्रमिकेमध्ये दिलेल्या प्रत्येक पदाच्या दरम्यानचा जो काही फरक आहे किंवा जो काही नियम आहे, कोणत्या नियमानुसार त्यांची मांडणी केलेली आहे, या गोष्टींचा जर व्यवस्थित रीतीने विचार केला तर मला वाटतं ते उदाहरण सोडवणं तुमच्यासाठी फार सोपं होतं। विद्यार्थी मित्रांनो, पहा, T1 2, त्यावरून T2 जी आहे याची किंमत आपण या ठिकाणी 5 आहे, परंतु ती कशी आली त्याच्यासाठी T1 ची किंमत 2 अधिक त्याच्यामध्ये 3 हे मिळवले असता आपल्याला पुढचं दुसरं पद मिळतं। दुसऱ्या पदामध्ये पुन्हा 3 मिळवले असता आपल्याला T3 ची किंमत मिळते। T4 ची किंमत काढताना पुन्हा T3 ची किंमत 8 अधिक 3 बरोबर 11 अशा पद्धतीने ही पदं मिळतात। पण आपल्याला सांगितल्याप्रमाणे पुढील
पदांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. म्हणून त्याप्रमाणेच T5 बरोबर 11 अधिक 3 बरोबर 14, T6 बरोबर 14 अधिक 3 बरोबर 17, T7 बरोबर 17 अधिक 3 बरोबर 20 आणि T8 बरोबर 20 अधिक 3 बरोबर 23. अशा पद्धतीनं दोन पदांमधला जो सहसंबंध आहे त्या सहसंबंधाचा विचार करून आपण दिलेल्या क्रमिकेची पुढील 4 पदे शोधली आहेत आणि ती पद असतील 14, 17, 20, 23. तशाच पद्धतीनं आपण दुसरं एक उदाहरण या ठिकाणी पाहतो आहोत. दिलेली क्रमिका त्याच्यामध्ये प्रथम पद म्हणजेच T1 हे 1/2, द्वितीय पद 1/6, तृतीय पद 1/18 आणि चतुर्थ पद म्हणजेच चौथं T4 हे पद 1/54 एवढं दिलेलं आहे. आणि त्यावरून पहिल्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला पुढील 5 पदांचा शोध घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या T1, T2, T3, T4 ह्या प्रत्येक पदाचा आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये असं आढळून येतं की प्रथम पदाला 1/3 या अंकाने गुणले असता द्वितीय पद मिळतं. द्वितीय पदाला पुन्हा 1/3 या अपूर्णांकाने गुणलं असता तृतीय पद मिळतं, ते आहे 1/18. याच क्रमाने आपल्याला पुढील पदांचा शोध घेता येतो. त्या पद्धतीने T1 बरोबर 1/2, T2 बरोबर 1/2 गुणिले 1/3 म्हणजेच अंशांशांचा गुणाकार 1 आणि छेदांचा गुणाकार 6 म्हणजेच 1/6. अशा पद्धतीनं T4 बरोबर 1/18 गुणिले 1/3 बरोबर 1/54. तर ही आपल्याला दिलेल्या पदांची माहिती मिळाली. परंतु पुढची 4 पद शोधण्यासाठी आपल्याला T5 बरोबर 1/54 म्हणजेच अगोदरचं पद T4 गुणिले 1/3 बरोबर 1/162. T6 बरोबर 1/162 गुणिले 1/3 बरोबर 1/486. T7 बरोबर 1/486 गुणिले 1/3 बरोबर 1/1458. अशाच पद्धतीनं त्याच्यामधलं पुढचं जे चौथं पद आहे ते चौथे पद 1/1458 गुणिले 1/3 बरोबर 1/4374. अशा पद्धतीनं आपल्याला पाठ्यपुस्तकामधील इतरही उदाहरणांचा सराव करून क्रमिकेच्या संदर्भामध्ये पुढील पदे कशी शोधावीत याबद्दलची मला वाटतं जास्त माहिती तुम्हाला सरावामधून होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण पाहत असताना आपण एका क्रमिकेचे n-वे पद जेव्हा आपल्याला दिलं जातं त्या पदावरून आपल्याला त्या क्रमिकेची पहिली 5 पदं कशी शोधायची याची माहिती आपल्याला पाहता येईल. सुरुवातीच्या 2 उदाहरणांमध्ये प्रथम पदांचा त्या ठिकाणी उल्लेख त्यांनी दिलेल्या पदांमध्ये केला होता, परंतु या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला n-वे पद दिलेलं आहे, त्याच्यावरून प्रथम 5 पदांचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मित्रांनो दिलेलं n-वे पद जे आहे ते म्हणजेच Tn बरोबर n चा वर्ग वजा 2n, n चा वर्ग वजा 2n. याच्यामध्ये n च्या किमती आपण n बरोबर 1, n बरोबर 2, n बरोबर 3, n बरोबर 4 आणि n बरोबर 5 अशा घेऊन T1, T2, T3, T4, T5 या किमती शोधू शकतो. तर त्याच्यासाठी रीत पहा, n बरोबर 1 घेऊन T1 बरोबर या ठिकाणी सूत्रामध्येच आपण n ची किंमत 1 म्हणजेच 1 चा वर्ग वजा 2 गुणिले n म्हणजेच 2 गुणिले 1 या पदांची आकडेमोड करून आपण T1 हे पद T1 बरोबर वजा 1 असे शोधतो. या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ही आकडेमोड करत असताना बऱ्याचदा काही मुलांकडून या ठिकाणच्या चिन्हांचा मात्र विसर पडलेला आपल्याला जाणवतो. जर तुमचं या ठिकाणी चिन्हामध्ये जर गोंधळ झालेला असेल तर तुमचं उदाहरण पूर्णपणे चुकलेलं असेल. ही मात्र काळजी घेणं गरजेचं.
म्हणून या गोष्टीकडे तुम्ही अगदी कटाक्षाने लक्ष द्या. n बरोबर 2 घेऊन आपल्याला t2 ची किंमत काढता येते, ती म्हणजेच 2 चा वर्ग वजा 2 गुणिले 2 आणि या ठिकाणी t2 बरोबर 2 चा वर्ग 4 वजा 2 गुणिले 2 4 म्हणजेच वजाबाकी येते त्याची 0. n बरोबर 3 घेऊन t3 बरोबर 3 चा वर्ग वजा 2 गुणिले 3 म्हणजेच 9 वजा 6 बरोबर 3 म्हणून t3 ची किंमत आपल्याला 3 एवढी मिळते. तसेच n बरोबर 4 घेऊन आपल्याला t4 ची किंमत देखील त्यामध्ये आकडेमोड करून काढता येईल आणि ती म्हणजे आहे 8. तसेच n बरोबर 5 घेऊन आपल्याला t5 ची किंमत देखील काढता येते आणि ती t5 बरोबर 15. t5 बरोबर 15. अशा पद्धतीनं त्या श्रेणीचे nवे पद दिले असता आपल्याला त्या अंकगणितीय श्रेणीची पहिली 5 पदं देखील शोधता येतात. विद्यार्थी मित्रांनो, क्रमिका या घटकावरील काही उदाहरणांचा अभ्यास आपण केला. त्या पुढचा जो पाठाचा भाग आहे तो म्हणजे अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणीच्या संदर्भामधील सूत्र, व्याख्या या देखील आपल्या लेखामध्ये दिलेल्याच आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास केला असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, अंकगणितीय श्रेणी या घटकावरील काही उदाहरणांचा अभ्यास करत असताना आपण काही ठराविक उदाहरणांची चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील उदाहरणामध्ये 9, 13, 17, 21 या अंकगणितीय श्रेणीसाठी 11वे पद, 25वे पद व nवे पद शोधा असा प्रश्न आहे. आपल्याला nवे पद शोधण्यासाठी त्याच्यासाठीचं सूत्र जे आहे ते tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d या सूत्राचा उपयोग करून आपल्याला या पदांचा शोध घ्यायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो, a म्हणजे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमधली पहिलं जे पद आहे म्हणजेच t1 त्यालाच आपण a म्हणून या ठिकाणी घेणार आहोत. या श्रेणीतील nवे पद शोधण्यासाठी आपल्याला tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 d या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवायचे आहे. त्यामध्ये a ची किंमत ही दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमधील प्रथम पदाची जी किंमत असते तीच किंमत a ची किंमत असते आणि d म्हणजे आपल्या अंकगणितीय श्रेणीतील दोन क्रमागत पदांमधील फरक. या ठिकाणी d ची किंमत जी आहे ती म्हणजे 4. पहा ती कशी येते. 13 वजा 9 बरोबर 4 म्हणजेच t2 वजा t1, t3 वजा t2, t4 वजा t3 हा जो साधारण फरक येतो या फरकालाच आपण d असं संबोधतो आणि तो फरक या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 4 आहे म्हणून d ची किंमत आपण घेऊयात 4. दिलेल्या सूत्रामध्ये a आणि d याच्या किमतीवरून म्हणून आणि सर्वप्रथम 11वे पद आपल्याला शोधायचे असल्यामुळे n ची किंमत देखील 11 म्हणून t11 बरोबर a ची किंमत 9 अधिक n ची किंमत 11 वजा 1 गुणिले d ची किंमत 4. या ठिकाणी कंसातील क्रिया प्रथम करून घेऊ. म्हणून t11 बरोबर 9 अधिक 10 गुणिले 4. विद्यार्थी मित्रांनो, ही पायरी मात्र थोडीशी काळजीपूर्वकरित्या पहा. बऱ्याचदा मुलं 9 आणि 10 यांची बेरीज अगोदर करण्याचा मोह त्यांना आवरत नाही म्हणून ही बेरीज ती अगोदर करतात. परंतु या ठिकाणी बेरीज ही क्रिया आपल्याला नंतर करायची आहे. तुम्हाला उदाहरण सोडवत असताना कोणत्या क्रिया प्रथम कराव्या कोणत्या नंतर कराव्या याचा प्राधान्यक्रम याच्या अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही 5वी 6वी 7वी पासून शिकलेले आहात. म्हणून या ठिकाणी प्रथम तुम्हाला गुणाकाराची प्रक्रिया जी आहे ती अगोदर करावी लागेल. म्हणून तुम्ही 9 आणि 10 यांची बेरीज न करता सुरुवातीला 10 आणि 4 यांचा गुणाकार करून घ्यावा. या पायरीमध्ये तुमचं उत्तर चुकण्याची किंवा उदाहरण चुकण्याची शक्यता दाट असते म्हणून मी तुमच्या लक्षात आणून दिलं आहे. म्हणून 9 अधिक 10 गुणिले 4 40 आणि म्हणून t11 बरोबर म्हणजेच
त्या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचं 11वं पद जे आहे ते तुमचं 49 एवढं असेल किंवा 49 ही संख्या 11व्या पदावरती असेल. त्यामध्ये 25वे पद काढण्यासाठीही आपल्याला दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. म्हणून T25 बरोबर 9 अधिक 25 वजा 1 गुणिले 4. याही ठिकाणी वरील प्रमाणेच आकडेमोड करत असताना काळजी घेणं अत्यावश्यक आहे. म्हणून T25 बरोबर 9 अधिक 24 गुणिले 4. T25 बरोबर 9 अधिक 96, 24 आणि 4 यांचा गुणाकार 96 आणि नंतर शेवटी मग त्याची बेरीज करून तुम्हाला T25 हे पद 105 इतकं मिळतं. प्रश्नामध्येच nवे पद शोधा असा देखील एक प्रश्न त्यांनी केलेला आहे. किंवा nवे पद शोधण्यासाठी आपण a आणि d या किमती उदाहरण आपल्या दिलेल्या सूत्रामध्ये ठेवल्यास आपल्याला nव्या पदाची किंमत आपल्याला काढणं जास्त सोयीचं ठरतं. म्हणून Tn बरोबर 9 अधिक n वजा 1 गुणिले 4. Tn बरोबर 9 अधिक कंसातील पदांना त्याच्या सहगुणक 4 ने गुणून घेऊ. म्हणून 4n वजा 4 1 4. बऱ्याचदा याही ठिकाणी मुलं गुणाकार करत असताना फक्त चलाला गुणण्याची प्रक्रिया करतात आणि अंकाला मात्र न गुणता तो अंक असाच ठेवण्याची शक्यता दाट असते. म्हणून याही पायरीमध्ये देखील तुम्ही ही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून Tn बरोबर 9 अधिक 4n वजा 4. या ठिकाणी 9 आणि वजा 4 यांची वजाबाकी करून तो 5 मिळतो आणि म्हणून Tn जे पद आहे त्याची किंमत आपल्याला 4n अधिक 5 एवढी मिळते. अशा पद्धतीची उदाहरणांचा देखील आपण सराव केल्यास याच्यामधली पुन्हा पुन्हा होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळता येणं शक्य असतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढे n पदांची बेरीज, अंकगणितीय श्रेणीच्या n पदांची बेरीज, या उदाहरणामध्ये आपण nवे पद कोणते ते शोधलं. मात्र पुढील उदाहरणामध्ये आपण n पदांची बेरीज कशी काढायची किंवा कशी शोधायची हे आपल्याला पाहायचं आहे. nवे पद कसे काढावे ते आपण या अगोदरच्या उदाहरणामधून पाहिलं. परंतु n पदांची एकूण गोळा बेरीज कशी काढली जाते त्या संदर्भामध्ये पुढील उदाहरण आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, दिलेलं उदाहरण पहा. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a बरोबर 8, साधारण फरक म्हणजे d बरोबर 12 एवढं असेल तर S10 किंवा S10 एवढ्या पदांची एकूण गोळा बेरीज किती असा त्याचा अर्थ होतो. हे उदाहरण सोडवत असताना पुन्हा एकदा आपल्याला n पदांच्या गोळा बेरजेसाठी वापरलं जाणारं जे सूत्र आहे त्या सूत्राची काळजीपूर्वकरित्या पाहणी किंवा निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सूत्र दिलेलं आहे Sn बरोबर n/2 चौकटी कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d चौकटी कंस पूर्ण. अशा पद्धतीचं सूत्र आहे. या सूत्रामध्ये a आणि d च्या किमती तसेच n ची किंमत आपण ठेवली असता आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे ते उत्तर काढता येणं जास्त सोपं ठरतं. म्हणून a बरोबर 8, d बरोबर 12 आणि S10 आपल्याला शोधायचं आहे. म्हणून n ची किंमत आपल्याला या ठिकाणी 10 घ्यावी लागेल. म्हणून S10 बरोबर 10/2 चौकटी कंसामध्ये 2 गुणिले 8 अधिक 10 वजा 1 साधा कंस पूर्ण गुणिले 12 चौकटी कंस पूर्ण. या ठिकाणी जशा अंकगणिताच्या आपण बेरीज वजाबाकी करण्यासाठी जे नियम वापरतो त्याच नियमांचा उपयोग करून ही आकडेमोड आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून 8 दुने 10, 8 दुने 16 अधिक 10 आणि 1 ची वजाबाकी 9 त्याला गुणिले 12 आणि या ठिकाणी 10/2 म्हणजेच 5. अशा पद्धतीने पुढची पायरी आपल्याला शोधता येते. म्हणून S10 बरोबर 5 चौकटी कंसामध्ये 16 अधिक 12 9 108 किंवा अष्टोदर्शय. या दोघांची बेरीज केली असता ती मिळते आपल्याला 124. म्हणून S10 बरोबर 5 गुणिले 124 आणि म्हणून S10 बरोबर 124 आणि 5 यांचा गुणाकार मिळतो 620. अशा पद्धतीनं जेव्हा
A बरोबर 8 आणि D बरोबर 12 असेल तर S10 ची किंमत आपल्याला 620 एवढी मिळते. अशा पद्धतीनं इतर उदाहरणांचा देखील आपल्याला सराव करता येईल. अंकगणितीय श्रेणीतील n पदांच्या गोळाबेरजेचं सूत्र आपण अभ्यासलं. त्यापुढे या भागामध्ये अंकगणितीय श्रेणीची विशिष्ट पदे हा जो घटक आहे या घटकामध्ये आपल्याला जास्त काळजीपूर्वकरित्या ती विशिष्ट पदे कशी घ्यावीत या संदर्भामधली काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला काही क्रमागत संख्या किंवा काही क्रमागत पदे ही दिली असतात आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या किमती शोधायच्या असतील तर त्या क्रमागत पदांच्या किंवा क्रमागत संख्या यांच्यासाठी काही अक्षर मानून आपल्याला उदाहरण सोडवणं जास्त सोयीचं ठरतं. त्यासाठी अंकगणितीय श्रेणीमधील पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद अशी 3 क्रमागत पद दिली असतील तर त्यामध्ये पहिल्या पदासाठी A वजा D, दुसऱ्या पदासाठी A आणि तिसऱ्या पदासाठी A अधिक D अशा पद्धतीनं त्या विशिष्ट पदांची मांडणी घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, पहा, एका अंकगणितीय श्रेणीच्या 3 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे तसेच त्यांच्या वर्गांची बेरीज 56 आहे तर ती पदे काढा असा प्रश्न आहे. यामध्ये प्रथम पद, द्वितीय पद, तृतीय पद असं आपल्याला दिलेलं नाही. म्हणून दिलेल्या श्रेणीचं पहिले पद बरोबर A वजा D, दुसरे पद बरोबर A आणि तिसरे पद बरोबर A अधिक D अशा पद्धतीने आपण ती विशिष्ट पद घेतलेली आहेत. आणि मग उदाहरणामध्ये सांगितलेल्या अटीप्रमाणे आपल्याला त्याच्यावरून काही समीकरण तयार करता येतात का त्याचा विचार करू. या ठिकाणी 3 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे अशी माहिती दिलेली आहे. म्हणून त्याच्यावरून पहिले पद अधिक दुसरे पद अधिक तिसरे पद बरोबर 12 म्हणजेच A वजा D म्हणजे प्रथम पद अधिक दुसरे पद म्हणजे A अधिक तिसरे पद A अधिक D बरोबर 12 हे समीकरण तयार होतं. या समीकरणाला सोडवत असताना आपण प्रथम त्याचे कंस सोडवून घेऊ. A वजा D अधिक A अधिक A अधिक D बरोबर 12. तुम्ही या ठिकाणी उदाहरणाच्या पायरीमध्ये डावी बाजू जी आहे त्याचं निरीक्षण जर केलं तर त्याच्यामध्ये D या चलाची दोन्ही ठिकाणी पद मात्र किंवा चिन्ह मात्र त्याची कशी आहेत, भिन्न आहेत. आणि जेव्हा दोन भिन्न चिन्हांची बेरीज आपण करतो तेव्हा ती पद त्या ठिकाणी काय होतात, कॅन्सल होतात किंवा त्यांची किंमत 0 असते. म्हणून वजा D आणि अधिक D यांना आपण काय करू, त्या ठिकाणी कॅन्सल करू किंवा त्याचं निरसन करू. म्हणून A अधिक A अधिक A अशा पद्धतीने 3A बरोबर 12 ही किंमत राहते. या ठिकाणी 3 चं पक्षांतर केलं असता आपल्याला A ची किंमत मिळते. म्हणून A बरोबर 12/3 या ठिकाणी तुम्ही भागाकार केलात तर 3 1 3 3 चौक 12 म्हणून A बरोबर 4 ही पहिल्या पदाची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते. त्या पुढे जाऊन उदाहरणामध्ये दुसरी एक अट दिलेली आहे ती पहा. त्या अटीमध्ये असं म्हटलंय की त्या तिन्ही पदांच्या वर्गांची बेरीज 56 आहे. म्हणून त्या अटीप्रमाणे आपण दुसरं एक समीकरण तयार करू. ते म्हणजे A वजा D कंसाचा वर्ग अधिक A वर्ग अधिक A अधिक D कंसाचा वर्ग बरोबर 56 बरोबर 56. मग या ठिकाणी ह्या कंसाचे वर्ग सोडवत असताना तुम्हाला मूळ या वर्ग विस्ताराची सूत्र आठवणीत असणं गरजेचं आहे. म्हणून A वजा D कंसाचा वर्ग बरोबर याचा जर आपण विस्तार केला तर ते त्रिपद राशी मिळते. म्हणजेच A वर्ग वजा 2A गुणिले D अधिक D चा वर्ग हे पहिल्या कंसाचा विस्तार झाला. अधिक A चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसाचा विस्तार म्हणजेच A वर्ग अधिक 2AD
अधिक डी चा वर्ग बरोबर 56. या ठिकाणी देखील वजा 2 AD आणि अधिक 2 AD यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी केली असता ती पद काय होतात, कॅन्सल होतात. म्हणून a वर्ग अधिक d वर्ग अधिक a वर्ग अधिक a वर्ग अधिक d वर्ग अशा पद्धतीनं 3a वर्ग अधिक 2d वर्ग बरोबर 56. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी a ची किंमत आपण पहिल्या अटीप्रमाणे शोधलेली आहे, ती म्हणजे 4. a बरोबर 4 ही किंमत जर आपण a वर्ग 3a वर्ग अधिक 2d वर्ग बरोबर 56 याच्यामध्ये ठेवली असता आपल्याला पुढील पायरी मिळते, ती म्हणजे 3 गुणिले 4 चा वर्ग म्हणजे a चा वर्ग अधिक 2d वर्ग बरोबर 56. 3 गुणिले 4 चा वर्ग 16 अधिक 2d वर्ग बरोबर 56. 48 अधिक 2d वर्ग बरोबर 56. 2d वर्ग बरोबर 56 वजा 48. याही ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला समीकरणाच्या एका बाजूमधून एखादं पद जेव्हा पक्षांतरित होतं तेव्हा त्याची दुसऱ्या बाजूमध्ये गेल्यानंतर विरुद्ध क्रिया केली जाते, हे मात्र आठवणीत असणं जास्त गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी अधिक 48 असलेले जे 48 आहेत ते उजव्या बाजूमध्ये गेले असता वजा 48 झालेले आहे. म्हणून 2d वर्ग बरोबर 56 वजा 48 यांची वजाबाकी 8. 2 चं पुन्हा पक्षांतर, 2 या ठिकाणी गुणाकाराची प्रक्रिया करतोय म्हणून तो पक्षांतरित झाल्यानंतर उजव्या बाजूमध्ये जाऊन तो भागाकार करेल. म्हणून d वर्ग बरोबर 8/2 आणि याचा भागाकार केला असता d वर्ग बरोबर 4 आणि या ठिकाणी दोन्ही बाजूंचा आपण जर वर्गमूळ घेतलं तर d ची किंमत मिळेल d बरोबर वर्गमूळामध्ये 4 आणि वर्गमूळामध्ये 4 ची किंमत म्हणजेच 4 चं वर्गमूळ आणि ते आहे 2. अशा पद्धतीनं d बरोबर 2 ही किंमत मिळते. परंतु बऱ्याच वेळेला इथपर्यंतच विद्यार्थी उदाहरण सोडवतात आणि त्या ठिकाणी थांबतात, मात्र आपलं उदाहरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही, हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी पहिले पद आपण कोणतं मानलेलं होतं की पहिले पद बरोबर a वजा d. पहिले पद म्हणजे a वजा d. म्हणून तुम्हाला या ठिकाणी a वजा d याच्यामध्ये a आणि d च्या किमती ठेवून त्यांची वजाबाकी करणं गरजेचं आहे आणि ती वजाबाकी येते 4 वजा 2 बरोबर 2. म्हणजे याचा अर्थ तुमचं पहिलं पद आता आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे 2. दुसरे पद बरोबर a. या ठिकाणी तुम्हाला आकडेमोड करण्याची आवश्यकता नाहीये म्हणून a बरोबर 4 आणि तिसरे पद a अधिक d बरोबर 4 अधिक 2 बरोबर 6. अशा पद्धतीनं आपण 3 पद जी आहेत अंकगणितीय श्रेणीची त्यांचा शोध घेतलेला आहे. अशाच पद्धतीनं काही व्यवहारामधली देखील उदाहरणं आपल्याला या प्रकार अंकगणितीय श्रेणीच्या मांडणीमध्ये बसवून सोडवता येणं शक्य असतं. तुम्ही पहा, एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 24, तिसऱ्या रांगेमध्ये 28 याप्रमाणे अशा 30 रांगा आहेत. तर सभागृहात एकूण खुर्च्या किती असा प्रश्न आहे. दिलेल्या या माहितीनुसार आपल्याला खुर्च्यांच्या संख्येवरून होणारी अंकगणितीय श्रेणी लिहिता येते आणि ती श्रेणी म्हणजे 20, 24, 28 अशी अनंत. परंतु त्यामध्ये 30 रांगा असल्यामुळे आणि एकूण खुर्च्या विचारल्या असल्यामुळे आपल्याला S30 ची किंमत काढणं गरजेचं आहे. त्यासाठी a बरोबर प्रथम पद म्हणजे 20, d म्हणजे द्वितीय पद किंवा t2 वजा t1 किंवा t3 वजा t2 याच्या किमती काढून आपल्याला d शोधता येतो आणि तो येतो 4. एकूण रांगांची संख्या 30 दिलेली आहे त्यामुळे n ची किंमत मिळते 30 आणि म्हणून Sn बरोबर n/2 चौकटी कंसामध्ये 2a अधिक साध्या कंसामध्ये n वजा 1 गुणिले d चौकटी कंस पूर्ण हे एकूण गोळाबेरजेचं सूत्र वापरून आपल्याला याची किंमत काढता येते. तर पहा, S30 बरोबर 30/2 चौकटी कंसामध्ये 2 गुणिले 20 अधिक 30 वजा 1 गुणिले 4. S30 बरोबर 15 म्हणजे 30 ला या ठिकाणी 2 ने भाग घातलेला आहे
चौकटी कंसामध्ये 40 म्हणजेच 20 आणि 2 चा गुणाकार 40 अधिक 30 आणि 1 ची वजाबाकी 29 गुणिले त्याला 4. अशा रीतीनं S30 बरोबर 15 चौकटी कंसात 40 अधिक 116 आणि म्हणून S30 बरोबर 15 गुणिले 156 आणि या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला एकूण खुर्च्यांची संख्या मिळते ती म्हणजे S30 बरोबर 2340 आणि म्हणून याच्यावरून सभागृहामधल्या एकूण खुर्च्या ज्या आहेत त्या असतील तुमच्या किती 2340. अशा प्रकारे अंकगणितीय श्रेणी या घटकामधला TN हे पद काढणे, एकूण SN पदांची गोळाबेरीज म्हणजेच एकूण TN पदांची गोळाबेरीज काढणे ही उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. या पुढील भाग जो आहे म्हणजेच भूमितीय श्रेणी हा आपण पुढील सदरामध्ये आपण अभ्यासू